नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 9 मार्च 2024. संध्याकाळचे साधारण 6 वाजले आहेत. विशेष म्हणजे मी आता जो बसलो आहे ते बरोबर पंदूर जितवणेवाडी येथील सर्वे नंबर 4623 ह्या सातबाराच्या हिश्श्यामधील आमची जिथे हद्द संपते, बाजूला जर बघत असाल तर सरकारी जंगल आहे. त्या गडग्याच्याच बाजूला 3 फूट सोडून मी हे सगळं काम केलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागे जी जागा दिसते तुम्हाला, तर मित्र हो, सर्वांना जाहीरपणे हे मी सांगतो आहे आज. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं, मी एवढा खालून वरपर्यंत गाडी आणली. आता म्हटलं इथे वर गाडी आणूया नको, थोडं जरा चाललो आणि मी जो बसलो आहे हा साधारण 5 गुंठे जागा, ही 5 ते साधारण 7 गुंठे ही जागा जी आहे. तर मी यापूर्वीच सांगितलं आहे की 26 जानेवारी 2024 पासून मी संसारी जीवनाचा त्याग करतो आहे असं मी म्हटलं आहे. पण लोकांचे काही आर्थिक व्यवहार आहेत, बँकांची काही लोन्स आहेत, ती सगळं क्लिअर झाल्यानंतर मी लवकरच संसारी जीवनाचा त्याग करतो आहे म्हटलं आहे. त्या माझ्या शब्दाला अनुसरून मी पुढचं काम करणार. संसारी जीवनाचा त्याग करतो आहे याचा अर्थ लोकांना सोडून जात नाही आहे, माझे उपक्रम थांबवत नाही आहे, तर हम दो हमारे दो याच्या पुढे काही विचार करण्याची जी क्षमता आहे ती वाढवून मी आणि माझ्यासारखे अनेक अशांचा विचार करून इथे ह्या व्हिडिओत जास्त न सांगता मी फक्त थोडक्यात सांगतो की जिथे मी बसलो आहे त्याच्या काही पुढचा भाग आणि मागचा भाग हा सायलेन्स झोन म्हणून मी ठेवतो आहे. आणि सायलेन्स झोन म्हणजे इथे कोणी गाडी आणायची नाही, इथे खालीपर्यंत व्यवस्थित गाडी येते, 10 फुटापर्यंत इथे व्यवस्थित गाडी खाली येऊन थांबू शकते. हा माइंड रिलॅक्सेशन झोन म्हणून मी ठेवतो आहे. इथे धांगडधिंगा नाही करायचा, इथे म्युझिक सिस्टीम लावायची नाही. शांत बसा, जप तप करा, देवाचा जप तप करा, विपश्यना करा, मनशांतीसाठी जे तुम्हाला वाटते ध्यान धरा, वेगवेगळे जेवढं काही योगा करायचं योगा करा. तर ह्याच्यासाठी माइंड रिलॅक्सेशन झोन म्हणून मी ठेवलं आहे. आणि मला तणावमुक्त भारत घडवायचा आहे. लहान तोंडी मोठा घास घेतो आहे, पण विजन खरंच माझी मोठी आहेत. या अगोदरच्या व्हिडिओत माझे शुभचिंतक अनेक आहेत, त्याच्यापैकी कांचडे सर आहेत. त्यांनी सांगितलं आहे की माझं विजन काय आहे. कदाचित काही जणांना ते अतिशयोक्ती वाटत असेल, पण मित्र हो, मी 10% माझं काम पूर्ण केलं आहे, 90% तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार एवढी मी खात्री देतो आहे. आणि हा इथे व्हिडिओ करतो आहे तो एवढ्याचसाठी करतो आहे, मला ह्या पंदूर जितवणेवाडीमधील या जेवढे काय सातबारा आहेत त्याच्यामधलं मला काही नको आहे. मला फक्त माझा जो काही उपक्रम करायचा आहे मनशांतीसाठी, हे बघा, हे मला किलबिलाट ऐकायचे आहेत. माणसांच्या गोंगाटात राहिलेला माणूस मी. थोडं पक्ष्यांसोबत मला आता उरलेलं लाईफ किंवा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी इथे येणार आहे. आणि मित्र हो, तुमच्या जीवनात तुम्हाला माणसांच्या गर्दीतून थोडं तणावमुक्तीसाठी, माइंड रिलॅक्सेशनसाठी जर इथे यायचं असेल तर या. आजच मी शुभारंभ केला आहे, तुम्ही येऊ शकता. तुमची राहण्याची, खरंच जर तुम्ही तणावमुक्त असाल तर विहित नमुन्यात एक अर्ज करायचा आहे. जानकी फाउंडेशन, नवप्रेरणा सामाजिक संस्था आणि काही NGO यांच्या माध्यमातून हा मी उपक्रम राबवतो आहे. ह्याला मी तणावमुक्त भारत अभियान असं तुर्तास नाव देतो आहे. आणि तुम्हाला इथे फक्त 100 रुपयामध्ये राहण्याची सोय होईल. जर तुम्ही तणावात असाल तर तुम्ही एक विहित नमुन्यात अर्ज द्यायचा. व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज पाठवलात तरी चालू शकतो. माझा नंबर लिहून घ्या, 9764 23 63 48, 9764236348.
हा व्हॉट्सॲप क्रमांक आहे. कृपया फोन करू नका. मी नेटवर्कमध्ये नसतो. पुन्हा काही जणांचे मग गैरसमज होतात की फोन का उचलत नाही. इथे नेटवर्क थोडं आहे, थोडं नाही. अर्धवट कॉल ड्रॉप होण्याची इथे शक्यता आहे. त्याच्यामुळे व्हॉट्सअप मेसेजवर रिप्लाय मिळत जाईल तुम्हाला. तर मित्रहो, ₹100 तुमची इथे राहण्याची सोय होईल. जंगलात नव्हे हां. तुम्ही इथे शांत बसून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी अजून मी इथे टेंट उभे नाही केलेत. टेंट उभे केल्यानंतरचा नंतरचा विषय. पण आज आहे 9 मार्च 2024. आजपासून माइंड रिलॅक्सेशन झोन, सायलेन्स झोन हा मी इथे रिझर्व ठेवला आहे. त्याचा शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो. आणि तुम्ही आजपासून केव्हाही तुम्ही इथे येऊ शकता. अगोदर 5 दिवस तुम्ही कळवायचं आहे. कारण मी तुम्हाला माहिती आहे एका जागी नसतो. मला पंदूर, बडगाव, हिरलोक आणि प्लस माझे जे ऑफिस आहे कुडा पानबाजार येथे, तिथे मला जावं लागतं. त्याच्यामुळे एका ठिकाणी मी नसतो, कंटिन्यू फिरत असतो. त्याच्यामुळे अगोदर 5 दिवस तरी कल्पना द्यायची आहे की आम्ही येतो आहे म्हणून. आणि तणावमुक्तीसाठी येत आहे एवढं लक्षात ठेवा. तणावमुक्तीसाठी येणाऱ्यांसाठी फक्त चार्जेस कमी ठेवलेत. ₹100 24 तासासाठी ₹100 राहण्याची सोय. जेवण तुमचं तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा आमची एक इथे काकी आहे, ती तुम्हाला बनवून देऊ शकते. गावरान पद्धतीत, गावठी पद्धतीत. हाय-फाय तुम्हाला चायनीज, चिली वगैरे असं इथे काय मिळणार नाही. नॅचरल पेज भात मिळेल वगैरे नॅचरल, किंवा तुम्हाला बाहेरून काय पार्सल्स आणून तुम्ही खाऊ शकता. शक्यतो माझी विनंती राहील, माइंड रिलॅक्सेशनवाले जे येतील त्यांनी शक्यतो व्यसनापासून लांब राहावं अशी माझी विनंती राहील. निदान इथे माइंड रिलॅक्सेशनसाठी यायचं असेल तर. कारण आता दुसरी एक धार्मिक एक गोष्ट सांगतो की इथे आमचं दत्त मंदिर पण जवळच आहे. जवळ म्हणजे तेवढं जवळ नाही, मी ती प्रिकॉशन घेतली की जास्तीत जास्त त्या मंदिरापासून आपण लांब आहोत. तरीसुद्धा खरंच तुम्हाला माइंड रिलॅक्सेशन हवं असेल आणि खरंच तुम्हाला आयुष्यात कोणते निर्णय घ्यायचे असतील, कोणतेही काही गोष्टीने तुम्ही त्रासलेले असाल, तर तुम्हाला शांत राहावं लागेल. शांत राहावं लागेल. शांत राहावं लागेल. मी तर माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा तणाव आले त्यावेळी मी टिपणं लिहिली. खूप प्रकारचे मला तणाव आले. तेव्हा मला एकच लक्षात आलं, पाणी गढूळ झाल्यानंतर लगेच प्यायचं नाही. थोडं जर थांबलात, गढूळ पाणीसुद्धा त्याचा गाळ खाली बसून ते पिण्यालायक होऊ शकतं. तर आपले विचार किंवा आपले तणावाने आपणच जर आपलं डोकं जर गढूळ झालेलं असेल तर नक्कीच अशा झाडाच्या बुंद्यावर बसायचं, रिलॅक्स राहायचं. आपलं कोणीच नाही असं जर वाटत असेल तर नक्कीच वरच्या आकाशाकडे पाहायचं, आजूबाजूला झाडीत बघायचं. कोण ज्याचा नाही त्याचा ईश्वर असतो. आणि ईश्वराने हा निसर्ग जो निर्माण केला आहे त्याच्याकडे पहा. प्रत्येक गोष्टीकडे जर पाहिलात, पण पाहण्याचा तो नजर पाहिजे. पक्ष्यांचा हा वेगळे आवाज ऐकण्यासाठी वेगळे कान पाहिजेत. बाजूच्या म्हणजे इथे इथून जवळच गाव आहे. तिथले थोडेफार तुम्हाला ढोलचे आवाज ऐकू येत असतील. आपण हा ईश्वरी संकेत पण म्हणूया की माझ्या कार्याला ईश्वराची साथ आणि निसर्गाची साथ आणि आपल्यासारख्या माझ्यावर कळत नकळत छुपं का असेना पण प्रेम करणाऱ्या सगळ्या व्ह्युअर्सला मी एकच सांगतोय, तणावमुक्त जगूया. आणि खूप झालं आपण मोठे मोठे बनून. आठवड्यातून एखादा दिवस तरी आपण लहान बनूया, लहान होऊया आणि या निसर्गाच्या सान्निध्यात आठवड्यातून एक दिवस तरी रमूया. नक्कीच या रमायला, बागडायला. आणि सर्वात विशेष म्हणजे
मी पुन्हा एकदा सांगतोय, तणाव कोणत्याही प्रकारच्या तुम्ही तणावात असाल तर या आपण संवाद साधू. जागतिक आरोग्य संघटनेने पण सांगितलेलं आहे, म्हणजे WHO माझ्याकडे रिपोर्ट आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे, समोरासमोर बसून साधलेला संवाद भावनिक बंध जुळवतो आणि त्यातून बऱ्याच समस्यांचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे माणूस म्हणून माणसाशी संवाद साधूया, माणूस म्हणून ह्या निसर्गाची संवाद साधूया. थोडं बेडवर न झोपता थोडं असं एक दिवस का होईना ह्या अशा वृक्षाला थोडं आपलं डोकं टेकवूया. कोण आपलं आणि कोण परक ह्याचं स्मरण करूया. मला असं वाटतं इथे तुम्ही 3 दिवस नॉनस्टॉप जर राहिलात, फक्त मोबाईल ऑफ करून राहिलात, तर आयुष्याची बरीच गणितं बरीच रहस्य उलगडतील असं मला वाटतंय. आणि कशासाठी जागलं पाहिजे आणि जगलो तर ते कोणत्या कार्यासाठी आपला जो वेळ आहे, आयुष्य आहे, शरीर आहे, बुद्धी आहे, ती वापरली पाहिजे ह्याचं तुम्हाला स्मरण होईल. मी तर म्हणेन निसर्गाच्या सान्निध्यात राहिलात 3 दिवस तरी, 3 दिवस म्हणजे किती तास होतात बघा, 12 आणि 12 24, 24 गुणिले 3, माझं गणित कच्चं आहे म्हटलं तरी चालेल. तर हे किती आहे ते फक्त बघा. आणि जास्त मला त्या गणितात अडकून पडायचं नाही आहे, मला फक्त एकच सांगायचं आहे, निसर्गाचा निबंध लिहायचा असेल ते तुमची बंधनातून 3 दिवस फक्त मोकळ्या वातावरणात या. मोकळा श्वास घ्या आणि वर आकाशाकडे बघा. बरंच काही कोडी सुटतील. आज मी थांबवतोय. तर मित्र, मी इथे बसून काही लेक्चर्स देणं, कोण म्हणत असेल तपस्वी बनतोय की काय, गरज पडली तर तपालाही बसेन. कारण काय माहिती आहे की जसं जसं तुम्हाला ईश्वरी किंवा निसर्गाकडून संकेत येतील तसं तसं तुम्हाला मार्गस्थ व्हायचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आपलं इंजिन मात्र व्यवस्थित ट्यून करून ठेवायचं आहे. कोणत्या ट्रॅकवर आणि कोणत्या दिशेला कुठे गाडी थांबवायची आणि कुठपर्यंत पळवायची आणि कोणत्या ट्रॅकला न्यायची हे त्याच्या हातात आहे. तो म्हणजे ईश्वर, तो म्हणजे निसर्गाचा जो कोण अधिपती आहे तो. आपण त्याच्या मुळापर्यंत न जाता आपण इथे ह्या झाडाच्या बुंद्याखाली राहून एवढंच हे करूया की आपलं जीवन आपल्यालाही आनंद त्याच्यातला मिळू देत आणि इतरांनाही जर आनंद देता आला तर आपण देऊया. तणाव, वादविवाद हे चालूच राहतील. केव्हा थांबतील हा ज्याच्या त्याच्या आयुष्यातला आणि ज्याच्या त्याच्या प्रोफेशन कशा आहे त्याच्याप्रमाणे तो विषय असतो. मी पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्यामुळे आणि मी वेगळ्या वाटेवर मी स्वतःला वाहून घेतला असल्यामुळे मला एकच सांगायचं आहे की माझ्या कार्याला रिटायरमेंट नाही आहे. म्हणून आठवड्यातले 3 दिवस तरी मी रिटायरमेंटचं फील घेऊन काही सामाजिक उपक्रम, माइंड रिलॅक्सेशनचे राबवण्यासाठी मी येतो आहे. मागच्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं तणावमुक्तीसाठी आपण काहीतरी करूया. नक्की त्याआधी शांतपणे बसूया ना. एक प्रयोग फक्त तुम्ही करून बघा की 3 तास फक्त इथे बसा. माझ्या इथे कॅमेरे वगैरे पण लावलेले असतील, सेफ्टीच्या काही योजना वगैरे आपण करू, तो काय टेन्शन घेण्याचा इथे विषय नाही. तर 3 तास फक्त नॉनस्टॉप बसून बघा. कोणत्याही विचाराशिवाय जर तुम्ही न्यूट्रल बसत असाल तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यातले बरेच क्षण आनंदाचे येतील. कारण मानसिकता गडूळ जर झालेली असेल तर प्युरिफाईंग करण्यासाठी हा परफेक्ट स्पॉट आहे. मी या स्पॉटची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, मी फक्त जनजागृती करतो आहे की तुम्ही माझ्याच जंगलातल्या ह्या टोकाकडे येऊन बसा असं नाही. तुम्ही तुमच्याही गावाकडे जाऊन बसू शकता, पण तुम्ही बोलणार कोणाबरोबर? निसर्गाशी बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक व्यक्ती लागेल बोलायला. ज्यांना वाटतंय बाळाशी बोलावंसं त्यांनी या, असं मी म्हणतोय. या, मी वाट पाहतोय आणि आजपासून
तुमच्याच आशीर्वादाने आणि ईश्वरी शक्तीच्या कृपेमुळे आज मी जाहीरपणे सांगतोय की आज तणावमुक्त भारत अभियानाचा पंदूर जितवणेवाडी येथून सर्वे नंबर 4623 मधून देशहितासाठी, समाजहितासाठी, लोकांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी मी ह्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. मी म्हणजेच तुम्ही आणि आम्ही म्हणजे मी असं म्हटलं तरी चालेल. आणि असंच म्हणा, कारण एकटा बाळा काहीच करू शकत नाही. ह्या बाळाच्या मागे कित्येक आहेत. मी आता येत्या 29 तारीखला मी 999 नावं जाहीर करतो, ज्याच्यामुळे बाळा आजपर्यंत टिकला. 999 व्यक्तीमुळे आज बाळा टिकून आहे. माझ्याही मनात आयुष्यात खूप वेळा असे वाईट विचार आलेले, आयुष्यात संपवून टाकायचं. नाही, मला माणसाने वाचवलंय, निसर्गाने वाचवलंय, ईश्वरी शक्तीने वाचवलंय. हे वाचवलंय माझ्या फक्त पर्सनल लाईफ आणि मला फक्त पर्सनल आनंद मिळवण्यासाठी नाही, ते मी वाटला पाहिजे आणि इतरांना त्याच्यात माझ्या ह्या आनंदात वाटेकरी केले पाहिजेत. दुःखात मी तुम्हाला वाटेकरी करणार नाही आणि दुःखात माझ्याकडे हा दुःख शब्दच नाही. मी प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. रात्रीचा लेट झोपतो. तणाव किती आपण सांगितलं तरी तणाव हा असतोच, पण सूर्योदय झाल्यानंतर बाळा सूर्योदयासारखा प्रकट होतो. मी तुमच्यावर आहे आणि तुम्ही माझ्यावर आहात. हा निसर्ग माझ्यासोबत आहे, हे वृक्ष माझ्यासोबत आहेत, ही धरणी माता माझ्यासोबत आहे आणि माझी सकारात्मक शक्ती माझ्यासोबत आहे. चला तर लवकरात लवकर या, आपण सकारात्मकता वाढवूया तुमच्या आयुष्यातली, माझ्या आयुष्यातली, आणि हा सकारात्मक प्रोजेक्ट घडवूया, नक्कीच घडवूया आणि सशक्त भारत घडवूया, तणावमुक्त भारत घडवूया. ह्या बाळाने छोट्याशा या मेंदूतून जे काही डिझाईन केलं आहे ते तणावमुक्त भारत अभियान, हे अभियान यशस्वी करूया.